नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची वेळ जवळ आली आहे, ज्याला आपण ITR म्हणतो। तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे। पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका। तुम्ही तुमचा ITR वेळेच्या अगोदरच म्हणजे फायनान्शियल इयरच्या सुरुवातीलाच भरून टाका, तेही स्वतःहून। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मला तर ITR फाईल करता येत नाही, मी स्वतःहून कशा करणार या गोष्टी? तर विशेषतः आजचा व्हिडिओ जे लोक नोकरदार आहेत, जे लोक सॅलराइड आहेत, त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। कारण त्यांना या व्हिडिओमध्ये आज ITR 1 कशा पद्धतीने फाईल करायचा याच्याबद्दलचं नॉलेज मिळणार आहे। आपलं पूर्ण डिस्कशन ITR 1 कशा पद्धतीने तुम्ही भरू शकता तेही स्वतःहून याबद्दलचं डिस्कशन असणार आहे। म्हणजे तुम्हाला आता कुणावर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि तुम्ही तुमचा ITR स्वतःहून भरू शकता, तेही इतर ठिकाणी पैसे न देता। म्हणजे तुमचा वेळही वाचणार आणि तुमचे पैसेही वाचणार। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय डिस्कशन करणार आहोत त्याची एक लिस्ट बघूया। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचा ITR का भरला पाहिजे। दुसरी गोष्ट, ITR 1 साठी कोण कोण एलिजिबल आहे। तिसरी गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्सच्या ई पोर्टलवर कशा पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन केलं पाहिजे। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की ITR 1 फाईल करण्यासाठी तुम्हाला कुठल्या डॉक्युमेंट्सची गरज आहे, ही डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता। फॉर एक्झाम्पल फॉर्म 26A, फॉर्म AIS आणि सगळ्यात शेवटी आम्ही तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवणार आहोत की कशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉलो केल्यानंतर तुमचा ITR फाईल होईल। पण पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण फायनान्शियल रिलेटेड असेच एज्युकेशनल कंटेंट आम्ही दर आठवड्याला तुमच्या समोर आणत असतो। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। वाय फाईल ITR। मित्रांनो, आपण सर्वांनी ITR किंवा इन्कम टॅक्स रिटर्न बद्दल ऐकलेच असेल। यामध्ये तुम्हाला तुमच्या इन्कम बद्दलचे सगळे डिटेल्स किंवा त्या इन्कम वर बसणाऱ्या टॅक्स बद्दलचे सगळे डिटेल्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सबमिट करावे लागतात। आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर तुम्ही म्हणाल की मला काय गरज आहे ITR फाईल करायची? पण आपण सर्वांनी वार्षिक रिटर्न म्हणजेच अॅन्युअल इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याची वेगवेगळी कारणेही आहेत। मॅन्डेटरी केसेस किंवा सिच्युएशनल सर्कमस्टान्सेस साठी आपल्याला ITR फाईल करणं खूप जास्त गरजेचं आहे। आता त्यातली मॅन्डेटरी केसेस कुठल्या कुठल्या आहेत त्याच्यावर नजर टाकूया। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जर तुमची टॅक्सेबल इन्कम ही बेसिक एक्झेम्पशन लिमिट पेक्षा जास्त असेल, म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तर तुम्ही ITR फाईल करायलाच पाहिजे। दुसरं म्हणजे तुम्ही वर्षाला 2 लाख रुपयापेक्षा जास्त ट्रॅव्हलिंग करताय फॉरेन कंट्रीमध्ये, तर तुम्हाला ITR फाईल करणं गरजेचं आहे। तिसरं म्हणजे तुमचा पूर्ण इलेक्ट्रिसिटीचं बिल सिंगल असू दे किंवा इयरली असू दे, फायनान्शियल इयरली असू दे, हे 1 लाखापेक्षा जास्त जर झालं तर तुम्हाला ITR भरावा लागेल। आणि चौथं आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या करंट अकाउंट मध्ये जर 1 करोड रुपये असतील कुठल्याही बँकेत किंवा कोऑपरेटिव्ह बँकेत, तर तुम्ही ITR हा फाईल केलाच पाहिजे। तर मित्रांनो, हे झाले मॅन्डेटरी सिच्युएशन्स, म्हणजे मॅन्डेटरी केसेस आहेत या 4 जिथे तुम्हाला ITR फाईल करावाच लागेल। पण सिच्युएशनल सर्कमस्टान्सेस पण असतात ज्याच्यामध्ये आपल्याला ITR फाईल करणे हे खूप जास्त गरजेचं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर तुमचं क्रेडिट कार्ड पाहिजे असेल तर ITR फाईल करावा लागतो। दुसरं, तुम्हाला जर पर्सनल लोन किंवा हाऊसिंग लोन घ्यायचं असेल तर त्याच्या डॉक्युमेंट्स मध्ये ITR रिटर्न्स तुम्हाला सबमिट करावे लागतात। तिसरं म्हणजे जर तुम्ही कुठल्या फॉरेन कंट्रीमध्ये फिरायला जाणार असाल तर तिथला व्हिसा घेण्यासाठी तुम्हाला ITR रिटर्न द्यावे लागतात। चौथं म्हणजे तुम्ही जर बिझनेसमॅन असाल आणि तुम्हाला लॉसेस झाले असतील आणि ते लॉस तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करायचे आहेत पुढच्या येणाऱ्या नफ्यामध्ये, तर तुम्हाला ITR भरणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण त्यानंतरच तुम्ही तुमचे जे लॉसेस आहेत ते प्रॉफिट बरोबर सेट ऑफ करू शकता। आणि पाचवं आणि सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे जर तुम्ही टॅक्स भरला असेल आणि एक्सीड टॅक्स डिडक्शन झाला असेल तर ते परत मिळवण्यासाठी तुम्हाला क्लेम करावा लागतो आणि त्या क्लेमसाठी ITR भरला असला पाहिजे तुम्ही। आता ह्या सिच्युएशनल सर्कमस्टान्सेस मध्ये पहिल्या 3 जे मी सांगितले, जसं की क्रेडिट कार्ड मिळवणे, लोन मिळवणे किंवा परदेशात जाणारा व्हिसा मिळवणे, यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स म्हणून 2 ते 3 वर्षाचे रिटर्न सबमिट करावे लागतात। म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही दरवर्षी ITR फाईल रिटर्न करा, म्हणजे या गोष्टी तुम्हाला इझिली मिळतील। आता तुम्ही म्हणाल की भरपूर टर्म्स अँड कंडिशन असतात ITR भरायला, तर जे लोक सॅलराइड आहेत, म्हणजे जे लोक नोकरी करतात, त्यांच्यासाठी ITR 1 हा सोपा पर्याय आहे, त्याला सहज असेही म्हणले जाते। आता या सगळ्या गोष्टी तर आपण बघितल्या, पण ऍक्च्युअली ITR 1 साठी कोण एलिजिबल आहे हेही बघणं खूप जास्त गरजेचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्हाला सॅलरी येणार, ते लोक एलिजिबल होतात।
दुसरं, जर सॅलरी बरोबरच तुमचं कुठली प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यातून तुम्हाला रेंटल इन्कम मिळतोय ते लोक इलिजिबल होतात. त्याचशिवाय जर तुम्हाला डिव्हिडंड मिळत असेल, म्हणजे तुमचे स्टॉक होल्डिंग आहे त्याने त्या स्टॉकमधून तुम्हाला होल्डिंगमधून डिव्हिडंड मिळत असेल तर ते लोक इलिजिबल होऊ शकतात. त्याचशिवाय जर तुमचं कृषी उत्पन्न येत असेल आणि ते उत्पन्न 5,000 पेक्षा जर कमी असेल तर तुम्ही इलिजिबल होऊ शकता ITR 1 साठी. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हा जो पूर्ण तुमचा एक्सेस इन्कम आहे, जसं मी सांगितलं की कृषी उत्पन्न 5,000 पर्यंत पाहिजे, ते एक्सीड लिमिट 50 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे. म्हणजे तुमचं जे एक्सीड लिमिट आहे, जे इतर उत्पन्नातून जे पैसे तुम्हाला मिळतात ते 5,000 पासून 50 लाखापर्यंत असले पाहिजेत, तरच तुम्ही ITR 1 साठी पात्र होऊ शकता. आता तुमच्या स्क्रीनवर एक फोटो दिसत असेल, त्या फोटोमध्ये बरेच गोष्टींची लिस्ट आहे, म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीज आपल्याला दिसतात. म्हणजे तुम्ही जर डायरेक्टर असाल कुठल्या कंपनीचे किंवा लास्ट फायनान्शियल इयरमध्ये तुमच्याकडे कुठल्या कंपनीचे इक्विटीचे शेअर्स असतील आणि बऱ्याच काही गोष्टी. जर यापैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्ही ITR 1 साठी अपात्र आहात, म्हणजे तुम्ही इलिजिबल नाही आहात. तर पहिल्यांदा चेक करून घ्या की या लिस्ट पैकी तुम्ही कोणीही नाही आहात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ITR भरण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे, प्री रिक्विसिटीज ज्याला आपण म्हणतो, त्याकडे एक नजर टाकूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ITR फाईल करायचा असेल तर तुमच्याकडे व्हॅलिड पॅन कार्ड असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचशिवाय ITRच्या वेबसाईटवर म्हणजे ई पोर्टलवर तुमचा व्हॅलिड रजिस्ट्रेशन होणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही ITRच्या वेबसाईटवर अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्या गोष्टी आता आपण बघूया. ज्यांचं ऑलरेडी रजिस्टर आहे ते हा भाग स्किप करून पुढे जाऊ शकतात. आता आपण बघूया की ई पोर्टल साईनवर कशा पद्धतीने आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. पण त्या अगोदर तुमच्याजवळ खालील गोष्टी असणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे व्हॅलिड पॅन कार्ड नंबर, दुसरं म्हणजे व्हॅलिड मोबाईल नंबर ज्याला आधार कार्ड लिंक आहे, तिसरं म्हणजे व्हॅलिड करंट ॲड्रेस प्रूफ आणि चौथं म्हणजे व्हॅलिड ईमेल ॲड्रेस. या सगळ्या गोष्टी मी व्हॅलिड का म्हणतोय, कारण जर व्हॅलिड मोबाईल नंबर नसेल तर पॅन कार्डला लिंक नसणार आहे, त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतात. आता आपण एक एक स्टेप बघूया. तुम्हाला स्क्रीनवर सगळ्या गोष्टी दिसतीलच. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ई फायलिंग पोर्टलवर जायचं आहे. पोर्टल ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर एंटर करायचा आहे आणि व्हॅलिडेटवर क्लिक करायचं आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअल टॅक्स पेअर आहात त्यामुळे येस वर क्लिक करा आणि कंटिन्यू करा. त्यानंतर नेक्स्ट स्क्रीनवर तुम्हाला तुमचे बेसिक डिटेल्स एंटर करायचे आहेत, जसं की तुमचं नाव, मिडल नेम आणि तुमचं सरनेम. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ आणि जेंडर एंटर करायचं आहे आणि सगळ्यात शेवट तुम्हाला रेसिडेन्शियल स्टेटस एंटर करायचं आहे. हे सगळं भरून झाल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू वर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवर तुम्हाला ऍक्टिव्ह मोबाईल नंबर आणि तुमचा ऍक्टिव्ह ईमेल ॲड्रेस प्रोव्हाइड करायचा आहे, कारण त्याच्यावर तुम्हाला एक OTP येणार आहे. ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर कंटिन्यू केल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आणि ईमेल ॲड्रेसवर एक OTP येईल. तो OTP एंटर करून कंटिन्यूवर क्लिक करा. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर सगळे डिटेल्स तुम्ही जे भरले आहेत ते दिसत असतील. एकदा एन्श्योर करा की सगळे डिटेल व्यवस्थित आहेत आणि त्याच्यानंतर कंटिन्यू करा. सगळ्यात शेवट तुम्हाला तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे. हा पासवर्ड 25 शब्दापर्यंत असू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला नियम फॉलो करायचे आहेत. एक अप्पर केस, एक लोअर केस आणि एक सिम्बॉल त्यामध्ये असलाच पाहिजे. शिवाय एक नंबरही त्याच्यामध्ये असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल India@123 या अशा टाईपचे पासवर्ड तुम्ही एंटर करू शकता. पासवर्ड तुम्हाला टाकल्यानंतर कन्फर्म देखील सेम पासवर्ड करायचा आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. एकदा तुम्ही कंटिन्यू केलं की तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल. दॅट्स इट. आता तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालंय म्हणजे तुम्ही ITR स्वतःहून फाईल करू शकता. पण थांबा, पुढे जाण्यापूर्वी तुमच्याकडे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत का याची खात्री करून घ्या. आता आपण रजिस्ट्रेशन तर कंप्लीट केलं, पण त्यापूर्वी तुम्हाला कुठल्या डॉक्युमेंट्सची गरज आहे ITR फाईल करण्यासाठी हेही बघणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही सॅलराईड आहात, म्हणजे तुम्ही नोकरी करता आणि तुम्हाला सॅलरी येते, त्याच्यामुळे तुमच्याकडे ही 3 डॉक्युमेंट्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात पहिला आहे फॉर्म 26AS. हा फॉर्म तुम्हाला तुमच्या इन्कमचे सगळे डिटेल्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे टॅक्स डिडक्शन कशा पद्धतीने झाला आहे, TDS कट करून किती अमाऊंट आलेली आहे, त्याचे डिटेल्स काय आहेत, तुमच्या टॅक्स डिडक्शनचा सोर्स काय आहे किंवा टॅक्स कलेक्शनचा सोर्स काय आहे, ॲडव्हान्स टॅक्स जर तुम्ही भरला असेल तर त्याचा सोर्स आणि त्याचे डिटेल्स तुम्हाला त्या फॉर्ममध्ये बघायला मिळतील. याशिवाय तुम्ही जर काही स्पेसिफिक फायनान्शियल ट्रान्झॅक्शन केले असतील तर ते देखील तुम्हाला फॉर्म 26AS मध्ये बघायला मिळतील. थोडक्यात काय, तुमचे जे काही इन्कम असतील तर ते सगळे इन्कम फॉर्म 26AS मध्ये ITR फाईल करताना तुमच्या बरोबर असणं खूप जास्त गरजेचं आहे किंवा ते मेन्शन होणं खूप जास्त गरजेचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा फॉर्म 26AS कशा पद्धतीने डाउनलोड करायचा. रजिस्ट्रेशनची प्रोसेस तर आपण बघितली. तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ई फाईल मध्ये इन्कम टॅक्स रिटर्नवर क्लिक करायचं आहे
आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्ह्यू फॉर्म 26AS वर क्लिक करायचं आहे। व्ह्यू फॉर्म 26AS वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक डिस्क्लेमर दिसेल, त्याच्यावर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे। तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला एक चेकबॉक्स दिसेल, त्याला क्लिक करून कंटिन्यू किंवा प्रोसीड वर क्लिक करायचं आहे। नंतरच्या स्क्रीनवर तुम्हाला व्ह्यू टॅक्स क्रेडिट ही लिंक दिसेल, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला असेसमेंट इयर सिलेक्ट करायचं आहे, जसं की 2023-2024 करंट इयर तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि व्ह्यू ॲज अ HTML तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर व्ह्यू और डाउनलोड वर क्लिक करायचं आहे। सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे एक्सपोर्ट टू PDF जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली डाउनलोड होईल। तर हा होता पहिला डॉक्युमेंट। दुसरा डॉक्युमेंट म्हणजे AIS म्हणजेच अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट। या फॉर्म मध्ये तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्सचे सोर्स काय काय आहेत, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून जे दिलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ट्रॅक करू शकता। तुम्हाला इन्कम टॅक्स जर तुम्ही रेग्युलर भरत असाल तर तुम्हाला एक मेसेज इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून आला असेल की तुम्ही जेव्हा इन्कम टॅक्स फाईल करणार आहे त्यावेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केल्या पाहिजेत। म्हणजे फॉर्म 26AS आणि AIS यामध्ये ज्या गोष्टी तुम्ही सोर्स दिलेले आहेत किंवा ह्याच्या जे सोर्स आहेत इन्कमचे तुमच्या, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्हेरीफाय करणं खूप जास्त गरजेचं आहे। आणि एक्झॅक्टली आपण त्याच्याबद्दलच बोलत आहोत। काय आहे की इन्कम टॅक्स जेव्हा तुम्ही फाईल करता तेव्हा काही गोष्टींची मिसमॅच न व्हावं, म्हणजे फॉर्म 26AS आणि AIS याच्यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून या गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड केल्या जातात त्याच्यामध्ये आणि तुम्ही दिलेल्या किमतींमध्ये तफावत होऊ नये, हाच फक्त एक हेतू आहे। आणि जर असं झालं, तुम्ही दिलेल्या किमती वेगळ्या आहेत आणि या फॉर्म मध्ये दिसणाऱ्या किमती वेगळ्या आहेत, तर इन्कम टॅक्सची नोटीस प्राप्त करायला तयार राहा। नेक्स्ट आपण बघूया की हा AIS फॉर्म कशा पद्धतीने डाउनलोड करायचा। ई पोर्टलवर तुम्ही साइन इन केलेच आहे, तुम्हाला AIS चा टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करा। प्रोसीड वर क्लिक केल्यानंतर तुम्ही वेगळ्या पोर्टलवर रिडायरेक्ट व्हाल। त्याच्यानंतर परत तुम्हाला AIS वर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं आहे, ज्या वर्षासाठी तुम्ही ITR भरता आहात। फॉर दिस मॅटर 2023-2024 आपण सिलेक्ट करू आणि त्याच्यानंतर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। एवढं सिंपल आहे। तिसरा आणि महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे फॉर्म 16। आता तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनसाठी काम करता ती ऑर्गनायझेशन तुम्हाला हा फॉर्म 16 प्रोव्हाइड करते। म्हणजे वार्षिकरित्या तुम्हाला हा फॉर्म 16 तुमच्या ऑर्गनायझेशन कडून घ्यावा लागतो। जर मिळत नसेल तर त्यांना मागून तो तुम्ही घ्या, कारण त्यांना सांगा की ITR मला फाईल करायचा आहे। या फॉर्म 16 मध्ये तुमचा मिळणारा पगार आणि त्यातून डिडक्ट होणारा टॅक्स या सगळ्याचे डिटेल्स अवेलेबल असतात। आता याच्यामध्ये दोन पार्ट असतात। पार्ट A जिथे तुमचा टॅक्स डिडक्ट कसा झालाय क्वार्टर वाईज त्याचे सगळे डिटेल्स बघायला मिळतात आणि पार्ट B मध्ये तुमच्या सॅलरीचा पूर्ण ब्रेकअप तिथे दिलेला असतो। म्हणजे तुम्हाला जे अलाउन्स मिळतात किंवा सॅलरीची जी बेसिक सॅलरी वेगळी असते, ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतात, हाऊस अलाउन्स असतो, याचा सगळ्याचा ब्रेकअप तुम्हाला तिथे बघायला मिळतो। तर आता आपण पूर्णपणे तयार आहोत आपला ITR 1 फाईल करायसाठी। तुम्ही कुठल्याही गोष्टीत गोंधळून जाऊ नये यासाठी हा डेमो आम्ही तुमच्या समोर आणला आहे। तर हा डेमो पूर्णपणे शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्ही तुमचा ITR स्वतःहून घर बसल्या भरू शकता। आता आपण इन्कम टॅक्सच्या साईटवर जाऊया आणि तुम्ही तुमचा ITR 1 कशा पद्धतीने फाईल करायचा याचा डेमो बघूया। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही वेबसाईटवर जाऊन लॉग इन पासवर्ड एंटर करून तिथे लॉग इन केलं पाहिजे। लॉग इन साठी तुम्ही पॅन कार्डचा यूज करता आणि जो पासवर्ड मगाशी मी स्टेप मध्ये दाखवला होता तो पासवर्ड तशा पद्धतीने तुम्ही एंटर करता। सगळ्या गोष्टींची खात्री करून तुम्ही तिथे लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर एक डॅशबोर्ड ओपन होईल। आता तुम्हाला असेसमेंट फायनान्शियल इयर 2023-2024 साठी ITR फाईल करायचं आहे, कारण ते करंट इयर चालू आहे। आता तुम्ही फाईल नाऊ वर क्लिक करा आणि 2023-2024 असेसमेंट इयर सिलेक्ट करा। त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्ही ऑनलाईन ही सगळी प्रोसेस करताय म्हणून ऑनलाईन सिलेक्ट करून आपल्याला प्रोसीड करायचं आहे। तुम्ही जर याच्या अगोदर फायलिंग करायसाठी आला असाल तर तुम्हाला रिझ्यूम फायलिंग असा मेसेज येईल, अन्यथा तुम्ही नवीन फायलिंगसाठी सुरुवात करू शकता। मी इथे असंच कंटिन्यू करेन, कारण मी ऑलरेडी डिटेल्स ज्या आहेत त्या सुरुवातीला भरल्या होत्या। पण तुम्ही काळजी करू नका, कुठलीही स्टेप आपल्याकडून मिस होणार नाही। रिझ्यूम फायलिंग केल्यानंतर तुमच्या समोर एक पॉपअप येईल, त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का हे चेक करा आणि कंटिन्यू करा। नंतरच्या स्क्रीनवर तुम्हाला पूर्ण तुमच्या पर्सनल डिटेल्स बघायला मिळतील, त्या योग्य आहेत का नाही ते जरा तपासणं खूप जास्त गरजेचं आहे।
ते एकदा तपासून झाल्यानंतर तुमच्या रोजगाराचे स्वरूप तिथे तुम्हाला निवडायचे आहे. आता तुम्ही प्रायव्हेट जॉब करता म्हणजे तुम्ही पगारावर आहे कुठेतरी, म्हणून तुम्हाला अदर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आता तुम्हाला फायलिंग या सेक्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही हा इन्कम टॅक्स वेळेपूर्वी भरत आहात म्हणून 139(1) याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कुठलीही नोटीस आलेली नाहीये, तुम्ही स्वतःहून वेळेच्या पूर्वी तुमचा ITR फाईल करत आहात. तुम्ही न्यू रिजिम अंडर सेक्शन 115 BAC सिलेक्ट करत आहात का? बऱ्याच केसेसमध्ये आत्ताच्या लोकांमध्ये जेव्हा न्यू रिजिम आली तेव्हा ती त्यांना एवढी फायदेशीर वाटली नाही, म्हणून बरेच लोक ओल्ड रिजिम मध्ये त्यांचा ITR फाईल करतात. इथे मी नो सिलेक्ट करत आहे. नेक्स्ट आपण बँकेच्या डिटेल्स कडे येऊया. तिथे तुम्हाला ऑलरेडी तुमची जी रजिस्टर बँक आहे ज्याच्यामध्ये तुमचा जर काही क्लेम असेल तर तुम्हाला डिडक्ट होऊन येणार असेल तर ती प्रोव्हाइड केलेली आहे. लक्षात ठेवा, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडे तुमच्या सगळ्या बँकांचे तपशील असतात, त्यामुळे कुठल्याही बँकेत तुमचं जर खातं असेल तर मेन्शन करायला विसरू नका. जर 2 बँक असतील 3 बँक असतील तर प्रत्येक बँक तिथे मेन्शन करा. तसा मेसेजही तुम्हाला समोर दिसत आहे. जर एकच बँक सिलेक्ट असेल आणि तुम्हाला दुसरी बँक ऍड करायची असेल तर तोही ऑप्शन तुम्ही तिथे निवडू शकता आणि दुसरी बँक ऍड करू शकता. चला तर मग पुढे जाऊया. आता तुम्हाला समोर ग्रॉस टोटल इन्कम दिसत आहे. आता ही ग्रॉस टोटल इन्कम तुम्ही तुमच्याकडे असलेल्या फॉर्म 16 आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून आपण डाउनलोड केलेल्या फॉर्म 26AS मध्ये टॅली करू शकता. तुमच्या समोर लिस्ट ऑफ एक्झेम्पशन दिसत आहे. त्याच्यामधले कुठल्या गोष्टी तुमच्या रिलेटेड आहेत त्या गोष्टी तुम्ही सिलेक्ट करू शकता. या सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर फॉर्म 16 मध्ये पार्ट B मध्ये तुम्हाला काही गोष्टी दिसून येतील. आता तुम्हाला दिसत असेल की सेक्शन 17(2) याच्या अंडर काही प्री रिक्वेस्ट आपल्या समोर अवेलेबल आहेत. तसेच सेक्शन 10AA मध्ये आपल्याला लिव्ह एनकॅशमेंट बद्दलची डिटेल्स दिसत आहे. आता लोकांना प्रश्न पडतो की आम्हाला ही का मिळते? जेव्हा कुठलाही व्यक्ती जॉब सोडतो त्यावेळेला त्यानं न वापरलेल्या ज्या सुट्ट्या आहेत त्याचा जो पूर्ण कॅश एनकॅशमेंट असते ती त्याला प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे त्याच्या सुट्ट्या शिल्लक आहेत आणि त्याची जी काही अमाऊंट होते ती त्याला परत केली जाते. हे एक्सटेम्प मध्ये येतं, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर सूट मिळू शकते. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इथे एंटर करणं खूप जास्त गरजेचं आहे. बॅक टू दिस, सेक्शन 10(14) मध्ये आपल्याला नो सिलेक्ट करायचं आहे. नंतरची गोष्ट पण आपल्याशी रिलेव्हंट नाहीये, त्यामुळे आपण त्यालाही नो सिलेक्ट करू शकतो. जर तुम्ही हाऊस रेंट अलाउन्स साठी क्लेम करत असाल तर तुम्ही येस क्लिक करा, पण आपल्या केसमध्ये असं काही नाहीये त्यामुळे मी इथे नो सिलेक्ट करतोय. लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स पण नो असेल. एलिजिबल फॉर एनी सॅलरी एक्सेम्पशन विल बी येस. इथे आपल्याला वेगळे सेक्शन बघायला मिळतील. तिथे 12,128 एंटर करायचंय जी लिव्ह एनकॅशमेंट आहे आणि कंटिन्यू करायचंय. आता आपण फॉर्म 16, फॉर्म 26AS आणि AIS या फॉर्म मध्ये जे आपल्याला डिटेल्स आहेत त्याच्याशी ग्रॉस इन्कम, एक्झेम्प्ट अलाउन्स आणि नेट सॅलरी यांच्याशी मॅच होते का ते बघूया. ग्रॉस सॅलरी जी 5,23,861 रुपये आहे ती मॅच होत नाहीये. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं चुकीची तर माहिती नाही घेतलेली नाही मित्रांनो. इथे ती अमाऊंट 3,83,457 रुपये एवढी दिसतीये, कारण त्याने नोकरी बदलली होती. आता या दोन्ही गोष्टी जर जोडल्या तर आपल्याला टॅक्स डिडक्शन 52,000 दिसून येते. आपण या गोष्टी फॉर्म 26AS आणि AIS द्वारे कन्फर्म करू. ज्या काही इन्कम डिटेल्स आहेत त्या आपल्याला फॉर्म 16 मध्ये बघायला मिळतील. तिथे आपल्याला व्यवस्थितपणे जुळणी करता येईल. जर या गोष्टींमध्ये मिसमॅच असेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला नोटीस पाठवू शकते. चला तर मग या सगळ्या गोष्टी मॅच करूया. मी इथे AIS बद्दल पण बोलणार आहे. तुम्ही इथे बघू शकता इन्फोसिसने 1,40,400 रुपये क्रेडिट केलेले आहेत. TDS 0 आहे आणि टॅक्स लायबिलिटी ही काही नाही आहे, कारण अमाऊंट खूप छोटी आहे. आता आपण बघितले की इन्फोसिसमध्ये ज्या गोष्टी दिल्या होत्या, म्हणजे जी अमाऊंट क्रेडिट झाली होती 1,40,404, शिवाय नो TDS आणि नो टॅक्स लायबिलिटी या सगळ्या गोष्टी इथे मॅच होत आहेत. नाउ लेट्स सी विप्रो. ही अमाऊंट आपल्याला दिसतेय 3,83,457 विथ नो TDS कट, म्हणजेच फॉर्म बरोबर सगळ्या गोष्टी मॅच होत आहेत. आता आपल्याला ही गोष्ट बघणं खूप जास्त महत्वाचं आहे की पहिला जो TDS आहे तो एप्रिल महिन्यापासून कट झाला पाहिजे, कारण फायनान्शियल इयर एप्रिल पासून सुरू होते. त्यामुळे आपल्याला हे बघितलं पाहिजे की एप्रिल ते मार्च पर्यंत सगळे व्यवहार व्यवस्थित आहेत
आणि त्या सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थितपणे मॅच होत आहेत. आपण फॉर्म 26AS बघितला, आता AIS फॉर्म देखील बघणं खूप जास्त गरजेचं आहे. इथे आपल्याला AIS चं डिस्क्रिप्शन बघायला मिळते. आपण आपले उत्पन्न AIS मध्ये बघू शकतो. विप्रो कडून मिळणारा पगार 3,83,457 आहे, जो फॉर्म 16 मध्ये पण सेमच बघायला मिळतोय. इन्फोसिस कडून मिळणारा पगार 1,40,404 आहे, तोही फॉर्म मध्ये मॅच होताना बघायला मिळतोय. शिवाय कुठलाही TDS इथे कट झालेला नाहीये. तुमचा पॅन कार्ड आणि तुमचं आधार कार्ड हे बँकेशी कनेक्ट असल्यामुळे किंवा लिंक असल्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडे ही सगळी माहिती आपोआपच मिळते. जर तुमचं अकाउंट कुठल्या अशा बँकेत आहे ज्याची माहिती तुम्ही इन्कम टॅक्सला दिली नाही कारण तिथे व्यवहार तुमचे कमी आहेत, पण जर त्यातून इंटरेस्ट येत असेल तर गव्हर्नमेंटला या पूर्ण फॉर्म मधून सगळ्या गोष्टी माहिती होतात. बँकेशी लिंक झालेले पॅन कार्ड आणि आधार कार्ड इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला रादर गव्हर्नमेंटला या सगळ्या गोष्टींची माहिती देते. AIS मध्ये सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी अपडेट होत असतात. तुम्हाला स्वतःहून त्या गोष्टी टाकण्याची काहीही गरज नाहीये. जर गव्हर्नमेंटला अशा कुठल्या गोष्टींबद्दल माहिती मिळाली जी तुम्ही नंतर अपडेट केली आहे तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. पेमेंट टॅक्सेस इज नील, ऍडव्हान्स टॅक्स पण काही नाहीये. आणि बँक इंटरेस्ट जर म्हणाल तर 2246, 459 आणि 23 एवढाच दिसत आहे. आपण हे नंतरही भरू शकतो. तुम्ही इथे तिसरे बँक अकाउंट बघू शकता ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आला आहे. तुम्हाला या बँक अकाउंटचे डिटेल पहिल्या टॅब मध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये ऍड करावे लागतील. तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर एंटर करावा लागेल, त्यानंतर IFSC कोड एंटर करावा लागेल, त्यानंतर तुम्ही सेव्हिंग अकाउंट किंवा करंट अकाउंट जे काही तुमचं अकाउंट असाल त्या सगळ्या गोष्टी एंटर करता. तुम्हाला तुमचे बँक अकाउंट इथे डिक्लेअर करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर डिमांड आणि रिफंड याबद्दलची सगळी माहिती येते. तुम्हाला इथे एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगू का? माझ्या मित्राने काही सोव्हिरियन गोल्ड बॉन्ड खरेदी केले होते, त्याचं व्याज त्याला मिळालेलं आहे, ते तुम्ही इथे एंटर करू शकता. आता आपण बघू शकता की सगळी म्हणजे ऑलमोस्ट सगळी माहिती फॉर्म 16AS आणि AIS बरोबर मॅच होते. सो लेट्स प्रोसीड टू इन्कम टॅक्स फाइलिंग. आपल्याकडे इथे कुठलीही हाऊस प्रॉपर्टी नाहीये, पण बँकेकडून येणारा जो इंटरेस्ट आहे तो आपल्याला इथे बघावा लागेल. आता मगाशी मी ज्या इंटरेस्टच्या अमाऊंट सांगितल्या होत्या त्याची आपण बेरीज करूया. त्याची टोटल बेरीज 2728 एवढी येते, ती आपल्याला इथे एंटर करायची आहे. आपल्याला हे डिडक्शन अंडर सेक्शन 80 TTA याच्या अंतर्गत मिळते आणि हे टॅक्सेबल नसते. Bank deposit are nil, income tax refund is 0, income contribution to PF is 0, accrued contribution to PF is 0, pension is 0, sovereign gold bond interest is 726 rupees. याच्यानंतर आपल्याला कंटिन्यू करायचंय. Exempt income is 0, other sources are 0, capital gains are nil. ह्या सगळ्या गोष्टी भरल्यावर आपल्याला कंटिन्यू करायचंय. ग्रॉस टोटल इन्कमची प्रोसेस आपण कंटिन्यू केलेली आहे. आता टोटल डिडक्शन साठी आपल्याला पुढे प्रोसीड करायचंय. ते कसे शोधायचे? डिडक्शन ऑन डोनेशन इज 0, डोनेशन इन सायंटिफिक रिसर्च 0, ATG 0, ATC हे PF कॉन्ट्रीब्युशन साठी आहे एम्प्लॉयर कडून. आता आपण फॉर्म 16 थोडासा चेक करूया. फॉर्म 16 मध्ये आपल्याला एका एम्प्लॉयर कडून 17,435 रुपये दिसत आहेत अंडर ATC, 9,897 रुपये अंडर ATD दिसत आहेत. आता ATC च्या अंडर 17,435 मध्ये 9,200 ऍड केले जातील, त्याची टोटल 26,635 इतकी होते. ATD येस करूया, ATE 0 असेल, ATTTA येस, इतर कुठलीही वजावट 0 असेल. आता सगळ्या गोष्टी ग्रीन टिक होत आहेत म्हणजे आपल्याला थोडंसं चांगलं वाटतंय. आता टोटल डिडक्शन काय आहे तेही बघूया. इथे कुणीही सिनियर सिटीजन नाही आहे. सेल्फ अँड फॅमिली इन्फोसिस 0, विप्रो 9,897. आता तुम्ही हे म्हणत असाल की या सगळ्या गोष्टी मी भरतोय कारण त्या गोष्टी भरणं खूप जास्त आवश्यक आहे, नाहीतर व्हॅलिडेशन एरर येऊ शकते. आणि ह्या सगळ्या गोष्टींची व्हॅलिडेशन एरर आली तर पूर्णपणे सगळ्या गोष्टी परत भरायला मला इथे यावं लागेल. म्हणून 9,897 या डिडक्शन पासून आपण पुढे जाऊया. सेव्हिंग बँक अकाउंटची जी इंटरेस्ट आहे ती सेक्शन 80 TTA च्या अंडर येते, जी आपल्याला अमाऊंट 2,728 रुपये आली होती. आता इथे आपल्याला दिसत आहे की एम्प्लॉयरने ज्या डिटेल प्रोव्हाइड केल्या आहेत त्याच्यापेक्षा हायर साईडला ही अमाऊंट आपल्याला दिसत आहे. या गोष्टी रिव्हेरीफाय करा, पण ही काळजी करण्याची गोष्ट नाहीये मित्रांनो. तुम्ही सगळ्या गोष्टी जेनरसली भरत आहात. 80 TTA च्या अंडर तुम्हाला बँक सेव्हिंग अकाउंटच्या इंटरेस्टवर 10,000 रुपये पर्यंतचं डिडक्शन मिळतं. जर इन्कम टॅक्सने यासाठी तुम्हाला नोटीस पाठवली तर तुम्ही असे म्हणू शकता की माझे उत्पन्न
10,000 रुपयाच्या खाली आहे म्हणून डिडक्शन क्लेम मी करत आहे. हे सगळं ठीक आहे आणि काळजी करण्यासारखी काहीही गोष्ट नाही. आपल्याकडे एक व्हॅलिड आन्सर असलं पाहिजे एवढंच. चला तर मग पुढे जाऊया. आपल्याला अजून एक टिक इथे मिळालेली आहे. आता आपण टॅक्स जो पे केलाय त्याच्याबद्दल बोलूया. 26 AS मध्ये चेक केल्याप्रमाणे आपण कुठलाही कर अजून भरलेला नाहीये किंवा आपल्या एम्प्लॉयरनं कुठलाही TDS ही भरलेला नाहीये. तर मग पुढे जाऊया, कारण आपण कुठलाही टॅक्स इथे भरलेला नाहीये. आता आपण टॅक्स लायबिलिटी काय आहे त्याच्यावर थोडीशी नजर टाकूया. जसं तुम्ही बघताय की इन्कम जो आहे तो 5 लाखापेक्षा कमी आहे, त्यामुळे फुल रिबेट इथे तुम्हाला मिळेल. त्यामुळे टॅक्स लायबिलिटी काहीही असणार नाही. त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता टॅक्स लायबिलिटी 0 आणि इंटरेस्ट फी पण इथे नील दिसत आहे. त्यामुळे आता आपल्याला इथे कन्फर्म करायचं आहे. सगळ्या गोष्टी कन्फर्म केल्यानंतर आपल्याला पुढे प्रोसीड करायचं आहे. आता तुम्ही प्रिव्ह्यू बघू शकता तुमच्या रिटर्न्सचे. तुम्ही इथे पर्सनल इन्फॉर्मेशन बघू शकता आणि सेल्फ वर क्लिक करू शकता. त्याच्यानंतर प्रोसीड टू प्रिव्ह्यू वर क्लिक करायचं आहे. आता सगळ्या गोष्टी परत एकदा चेक केल्यानंतर तुमचे रिटर्न्स व्हॅलिडेशन साठी पुढे पाठवायचे आहे. सक्सेसफुल व्हॅलिडेशन झाल्यानंतर तुम्ही ई-व्हेरीफाय साठी पुढे जाता. प्रोसीड टू व्हेरिफिकेशन वर क्लिक करायचं आहे. सक्सेसफुल ई-व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा ITR फायलिंग हा पूर्ण होईल. कृपया तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात घ्या की ई-व्हेरिफिकेशन हे मॅन्डेटरी आहे. जर भविष्यात तुम्हाला तुमचे रिटर्न रिवाइज करायचे असतील तर तुम्हाला ओरिजिनल जे तुम्ही रिटर्न्स फाईल केलेले आहेत त्याचं ई-व्हेरिफिकेशन होणं खूप जास्त गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही रिवाइज करू शकत नाही. आता इथे तुम्हाला 3 ऑप्शन मिळतात. ई-व्हेरीफाय नाऊ हे म्हणजे ई-व्हेरिफिकेशन ऑफ ITR. दुसरा म्हणजे ई-व्हेरिफिकेशन लेटर. ई-व्हेरीफाय लेटर मध्ये तुम्ही पहिल्यांदा फाईल रिटर्न करतात, तुमचे जे ITR रिटर्न ते तुम्ही फाईल करता आणि तुम्हाला परत ई पोर्टलवर येऊन ते ई-व्हेरीफाय करावे लागतात. आणि तिसरा ऑप्शन आहे व्हेरीफाय विथ ITR-V. याच्यामध्ये सगळं पेपर वर्क इन्व्हॉल्व असतं. म्हणजे तुम्हाला ITR-V ची प्रिंट काढावी लागते. ही प्रिंट तुम्हाला नंतर स्पीड पोस्ट किंवा पोस्टद्वारे ऑथोरायझेशन करून पाठवावी लागते. त्यामुळे व्हेरिफिकेशन ऑन द गो हे केव्हाही चांगलं आहे. तो आपण ई-व्हेरीफाय नाऊ वर सिलेक्ट करू. आता इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत. या पूर्ण ऑप्शन्स पैकी आधार OTP चा ऑप्शन निवडणे खूप जास्त सोपं आहे. बेस्ट ऑप्शन ई-व्हेरिफिकेशन विथ आधार OTP. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. दॅट्स इट. अशा प्रकारे तुम्ही तुमचा ITR स्वतःहून फाईल करू शकता. जर तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्ही आता तुमचा ITR स्वतःहून भरू शकता, तेही कुणावर डिपेंड न राहता आणि एक्स्ट्रा पैसे न खर्च करता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, जर तुमच्या कोणी मित्राला ITR-1 फाईल करायचा असेल तर त्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना ITR-1 कशा पद्धतीने फाईल करायचं आहे याचं नॉलेज मिळेल. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण फायनान्शियल एज्युकेशन रिलेटेड आम्ही असेच पोस्ट दर आठवड्याला तुमच्या समोर आणत असतो. असेच फायनान्शियल एज्युकेशन बद्दलच्या पोस्ट आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या पेजवर देखील अवेलेबल आहेत. तुम्ही त्यांनाही सबस्क्राईब करू शकता. अशाच वेगवेगळ्या प्रकारचे इन्फॉर्मेशन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्या समोर पुन्हा एकदा येऊ. तोपर्यंत बाय बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.